मराठी सिनेमा सृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचं आज 10 ऑगस्ट रोजी निधन झालंय। त्यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय। विजय हे गेले 1.5 वर्ष ते कर्करोगाने त्रस्त होते। त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु आज सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला। या बातमीनंतर संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना व्यक्त केली जाते। त्यांच्या पार्थिवावर आज उशिरा अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज सकाळी अंधेरी येथील राहत्या घरी निधन झालं। ते 67 वर्षाचे होते। त्यांच्या पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे। त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंधेरी ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत। गेली 1.5 वर्ष ते कर्करोगाशी लढा देत होते। त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु आज सकाळी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला। विजय कदम यांनी रंगभूमी बरोबरच मराठी चित्रपटात देखील काम केलं। त्यांचं विच्छा माझी पुरी कर हे लोकनाट्य आणि खुमखुमी हा कार्यक्रम खूप गाजले, त्यामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली। रथ चक्र टुरटुर यांसारख्या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या विजय कदम यांनी 1980च्या दशकात लहान सहान विनोदी भूमिका साकारून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली। चष्मे बहादर, पोलीस लाईन, हळद रुसली कुंकू हसलं व आम्ही दोघं राजा राणी हे चित्रपट खूप नावाजले। आता त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। अनेक कलाकार त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत।